पुण्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजबारा उडालाय। बरं असं का? कारण पुण्यात रस्त्यांवर खुलेआम राडे होत आहे। आता कोंढव्यातला एक राडा समोर आलेला आहे, ज्यामध्ये अट्टल गुन्हेगारांमध्ये हाणामारी झाली आहे। नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, भर रस्त्यामध्ये राडा झाला, नेमकं काय घडलंय? नक्की पुण्यातील कोंढवा परिसरामधील ही घटना आहे। पार्किंगच्या वादातून हा वाद झालेला आहे आणि दोन्हीही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। त्यामध्ये गणेश राज कोकरे एकाचं नाव आहे आणि दुसऱ्याचं नाव फरात आहे। पार्किंगच्या वादातून गणेश हा गाडीमध्ये बसलेला होता। गाडी ते लावू नको म्हणून त्यांनी सांगितलं, मात्र ऐकायला तयार नाही। असलेल्या त्या जमावाने या गणेशला मारहाण केली आणि गणेशच्या गाडीमध्ये काय हत्यारं होते त्यांनी फरातला मारहाण केली। हा सर्व प्रकार त्या ठिकाणी सुरू होता। उपवासाचे दिवस सध्या सुरू आहेत, त्यामुळे मुस्लिम बांधव जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी होते आणि हा वाद सुरू असताना त्यांनी गणेशवरती हल्ला केलेला आहे आणि एकमेकांविरोधात 307चा गुन्हा कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। दोन्हीही गुन्हेगार आहेत आणि हे दोन्ही गुन्हेगार रेकॉर्डवरील आहेत। पार्किंगचा हा सगळा वाद होता। पुढील तपासाचा कॉल। अगदीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय पार्किंगच्या वादात मारहाण झालेली आहे, कोंढव्यात हा राडा झालेला आहे। तर वारंवार अशा प्रकारच्या घटना पुण्यामध्ये घडत आहेत, त्यामुळे आता या ठिकाणी पोलिसांचा प्रशासनाचा धाक राहिलेला नाहीये का, हा मुद्दा उपस्थित झालेला आहे। यानंतर दिशा सालियांसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स टॉप 5 मध्ये। दिशाच्या वडिलांच्या याचिकेमुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली। दिशा सालियांची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली असल्याचं कळत आहे, त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी दिशाच्या वडिलांची मुंबई हायकोर्टामध्ये ही याचिका पाहायला मिळते। दरम्यान मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये दिशाच्या वडिलांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकरांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले असल्याचं बघायला मिळत आहे। माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करून दबाव टाकल्याचा आरोप आहे। तर दिशा सालियान प्रकरणावरून मंत्री नितेश राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला। महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन बॉम्ब। दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा ही मागणी करत मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। दिशा सालियांच्या वडिलांनी जर कोर्टामध्ये याचिका दाखल केली असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी ही मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे। दिशा सालियान प्रकरणात मंत्री नितेश राणे आणि नारायण राणे यांच्याकडे पुरावे होते, मात्र तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने ते पुरावे घेतलेले नाही, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केली आहे। आणि यानंतर बातम्या तुमच्या कामाच्या। यंदाचं शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरू होणार आहे। राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, अंतिम सत्र परीक्षा 8 ते 25 एप्रिलपर्यंत चालणार आहे। त्यांचा निकाल 1 मे रोजी जाहीर होईल आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश 2 मे पासून सुरू होतील। तिकिटांच्या प्रतीक्षा यादीतून आता नागरिकांची सुटका होणार आहे। सर्वांना कन्फर्म तिकीट मिळणार आहे, कारण जितक्या सीट्स तेवढे तिकीट विकणार ही माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूबाबत ठाणे सत्र न्यायालयात सुरू असलेल्या संपूर्ण कार्यवाहीला सरकार आव्हान देणार असल्याचं बघायला मिळतंय। राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये तशी माहिती दिली आहे। दंडाधिकारी अहवालामध्ये 24 वर्षीय आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी 5 पोलिसांना जबाबदार धरण्यात आलेलं आहे। IPS अधिकारी रश्मी करंदीकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होतीये। रश्मी करंदीकरांना आर्थिक गुन्हे शाखेने दुसऱ्यांदा समन्स बजावलं। रश्मी करंदीकर यांच्या पतीवर आर्थिक घोटाळ्याचे 2 गुन्हे दाखल आहे, तेव्हा पती आणि पत्नीमधल्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात चौकशी करण्यासाठी रश्मी करंदीकर यांना समन्स धाडण्यात आलेलं आहे।
यूपीआय पेमेंट स्वीकारून आता मोठी कमाई करता येणार आहे. 2,000 रुपयांपर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवरती इन्सेंटिव्ह मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भीम यूपीआयद्वारे आर्थिक देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि यानंतरच्या बातम्या मुंबई आणि ठाणे संदर्भातल्या. एका वृद्ध शिक्षिकेने केलेल्या डिजिटल अटकेच्या तक्रारीवरती तत्परतेने कारवाई न केल्याबद्दल उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांना फटकारलं असल्याचं देखील बघायला मिळतंय. यामध्ये अटक आणि सायबर फसवणुकीच्या तक्रारी गांभीर्यानं घेत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करताना या तक्रारींवर योग्य आणि तत्परतेने कारवाई करण्याचं न्यायालयानं पोलिसांना सांगितलंय. मुंबईमधल्या वरळी येथील कोस्टल रोडवरून उडी मारून एका 30 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत दर्शित शेठ हा नैराश्यानं ग्रस्त होता. आत्महत्येचं नेमकं कारण मात्र अद्यापही कळालेलं नाही. मुंबईमधील कमाल तापमानामध्ये घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. मुंबई परिसरामध्ये हवेचा वेग वाढल्यानं उष्णता कमी झाली आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 आणि 22 राहण्याची शक्यता आहे. एसी क्लास टास्क फोर्समध्ये एसी लोकलच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळतोय. मध्य रेल्वेचे एसी लोकलचा प्रवास सुरक्षित बनवण्यासाठी एसी क्लास टास्क फोर्सची स्थापना ही करण्यात आली असल्याचं पाहायला मिळतंय. तर अवघ्या 6 महिन्यांमध्ये या एसी पथकानं लोकलने एसी प्रवास करणाऱ्या 8,735 प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण सुद्धा केलेलं आहे. मुंबईला 238 नवीन लोकल ट्रेन मिळणार आहे. गर्दीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्राकडून खरं तर हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं कळतंय. 237 नव्या लोकल गाड्यांच्या खरेदीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेच्या अधिवेशनात या संदर्भात अधिकृत घोषणा केली. तर या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुखकर होणार आहे. मावळच्या देहू गावात व्यापाऱ्याला लुटण्याच्या तयारीमध्ये असलेल्या 3 अट्टल दरोडेखोरांना अटक करण्यात आलेली आहे. देहू रोड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. तर आरोपींकडून गोळ्यांनी भरलेली बंदूक 1,31,000 रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बारामतीमध्ये मोठी कारवाई केलेली आहे. बारामती नगर परिषदेचे मुख्य नगर रचनाकार विकास ढेकळेवारांना अटक करण्यात आलेली आहे. 1,75,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय. तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे. राज्यात बेरोजगारीचं विदारक चित्र आहे. पुण्यात 531 कारागृह महिला पोलीस जागांसाठी भरती सुरू आहे. तर या 531 जागांसाठी तब्बल 1,10,000 मुलींनी अर्ज दाखल केला. 26 मार्चला मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा 6 एप्रिल रोजी होणार असल्याचं कळतंय. महापालिकेकडून थकीत मिळकत करासाठी कोणत्याही प्रकारची अभय योजना राबवली जाणार नाही. त्यामुळे मिळकतधारकांनी आपला कर आणि थकबाकी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भरावा. अन्यथा संबंधित मिळकतींवरती बेकायदेशीर ठप्पा लावत कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा महानगरपालिका प्रशासनानं दिलेला आहे. पुण्यातील गुइलेन बॅरम सिंड्रोमचा उद्रेक संपुष्टात आलेला आहे. मात्र असं असलं तरी त्यामागील नेमकं कारण अनुत्तरित आहे. जीबीएस उद्रेकानंतर 2 महिन्यांनीही आरोग्य यंत्रणांना त्यांचं कारण शोधण्यात यश आलेलं नाही. जीबीएस उद्रेकाला कारणीभूत ठरणारे जीवाणू आणि विषाणू पिण्याच्या पाण्यासह कोंबड्यांमध्ये आढळले. त्यामुळे हा उद्रेक नेमका कशामुळे झाला याची संभ्रमावस्था बघायला मिळते. मुंबई आणि पुण्यानंतर थेट जाऊयात कोकणात आणि आढावा घेऊयात कोकणातल्या बातम्यांचा. पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण बेमुदत माथेरान बंदचा निर्णय अखेर मागे घेण्यात आलेला आहे. तर आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला होता. पर्यटकांची फसवणूक थांबवण्यासाठी माथेरान बंदची हाक देण्यात आली असल्याचं पाहायला मिळतंय. तर आमदार महेंद्र थोरवेंनी बैठक घेत यावर तोडगा काढलाय. पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी ठोस पावलं सुद्धा आता उचलली जाणार असल्याची माहिती मिळते.
सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षक आक्रमक झालेले आहेत. शासनाच्या संच मान्यता आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक भारती संघटनेचं साखळी उपोषण सुरू आहे. जिल्हा परिषद कार्यालयासमोर शिक्षक भरतीने संच मान्यता निर्णयाविरोधात एल्गार पुकारला. उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे. जोपर्यंत संच मान्यता आदेश रद्द होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेनं घेतलाय. कोकणात काजूच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या काजूला 170 रुपयांचा भाव मिळताना दिसतोय. यावर्षी काजूचं उत्पन्न घटल्यानं दर चांगला मिळतोय. एकीकडे उत्पादन घटलंय तर दुसरीकडे चांगला दर मिळत असल्यानं शेतकरी आनंदी असल्याचं देखील बघायला मिळतंय. कल्याण डोंबिवलीमधील 65 इमारतींमधील एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही. सर्व रहिवाशांना शासन दरबारी नक्कीच न्याय मिळवून देईल अशी ठाम भूमिका भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी घेतली असल्याचं बघायला मिळतंय. मंत्रालयात 65 इमारतींसंदर्भातील एक महत्त्वाची बैठक ही आयोजित करण्यात आली होती. भिवंडी तालुक्यात घरात कंपाऊंड परिसरात कापडी चिंध्यांच्या गोदामाला भीषण आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये 2 कापडी चिंध्यांचे गोदाम जळून खाक झाले असल्याचं बघायला मिळतंय. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवानं या आगीमध्ये कोणती जीवितहानी झालेली नाहीये. कोकणानंतर थेट वळूयात मराठवाड्याच्या दिशेने आणि आढावा घेऊयात मराठवाड्यातल्या काही बातम्यांचा. औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. कुणीही आत जाऊ नये यासाठी प्रशासन आणि पुरातत्व विभागानं सुरक्षा उभारलेली आहे. कबरीभोवती लोखंडी उंच पत्रे लावले आहेत. आठवड्याभरापासून खुलताबाद या ठिकाणी औरंगजेब कबरीच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. रस्त्यांवर नाकाबंदी सुद्धा करण्यात आली असल्याचं बघायला मिळतंय. केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरोने तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. तुळजापूर आणि परंड्यामध्ये एमडी ड्रग्ज तस्करी होत असल्याचं समोर आलेलं आहे. तरुण वर्गाच्या आरोग्यावर परिणाम होऊन नव्या पिढीवर त्याचा दुष्परिणाम होताना दिसतोय. धाराशिवमध्ये विविध ठिकाणच्या टॉवरचं साहित्य चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1,65,000 रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि एकूण 2,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला असल्याचं बघायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आझाद चौकातील दुकानांना पहाटे भीषण आग लागली असल्याचं बघायला मिळतंय. तर यामध्ये 10 ते 12 दुकानं जळून खाक झाली. लाकडाच्या दुकानांना आग लागल्यानं काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केलं. अग्निशमन दलानं मोठ्या प्रयत्नानं आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज मात्र व्यक्त केला जात आहे. धाराशिवमध्ये पाणी टंचाई होऊ नये म्हणून दुरुस्तीची किरकोळ कामं केली जात आहे. दरम्यान सीना कोळेगाव या प्रकल्पातून सध्या परंडा शहरास 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतोय. प्रकल्पात सध्या 67% पाणीसाठा आहे. आगामी काळात पाण्याचा जपून वापर करावा हे आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. आणि यानंतर बातम्या उत्तर महाराष्ट्रातल्या. चिमण्यांचे पर्यावरणीय संतुलनाचे महत्त्व लक्षात घेता दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो. या विशेष दिनाच्या निमित्तानं नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने ऑनलाईन चिमणी गणना अभियान राबवण्यात येत आहे. नाशिकला चांदवडमध्ये पाणवठ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे आणि या वनक्षेत्रामध्ये हरणांसह मोर, कोल्हे, तरस असे अनेक प्राणी आहेत. सध्या तीव्र उन्हाळा असल्यानं पाण्याचे स्रोत कमी झाले आहे. वन्य प्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ शकतील अशी शंका सध्या व्यक्त केली जाते. नाशकात हत्यांचं सत्र काही थांबत नाहीये. शहरात एकीकडे रंगपंचमीचा उत्साह तर रात्री दुहेरी हत्येचा थरार रंगला. 2 सख्ख्या भावांची अंगणातच धारदार शस्त्रानं वार करत हत्या करण्यात आली आहे. आंबेडकरवाडी, बोधलेनगर या परिसरातला हा थरार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग लागली. एकूण 15 ते 20 किलोमीटर पर्यंत ही आग लागली. गेल्या 3 दिवसांपासून डोंगरांवरती आग भडकत असल्याची माहिती मिळते. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र वन विभागाच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या केले जात असल्याचं पाहायला मिळतंय. येवल्यातील पाटोदा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली. अनेक पाळीव प्राण्यांवरती हल्ले केले. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असल्याचं बघायला मिळतंय. त्यानुसार शेतकरी प्रभाकर बनोटे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये अखेर बिबट्या कैद झाला असल्याचं देखील पाहायला मिळतंय. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. आणि यानंतर थेट जाऊयात पश्चिम महाराष्ट्रात. पंढरपूरमध्ये भरधाव रिक्षाने दुचाकीस्वाराला उडवलं आणि या थरारक अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे. दुचाकीस्वार राजकुमार दानवळे यामध्ये गंभीर जखमी झालाय. पंढरपूर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. रंगपंचमी खेळून शेततळ्यात पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मिरज तालुक्यातील सुभाषनगर या ठिकाणची ही घटना बघायला मिळते आहे. क्षितिज कुमार क्षीरसागर असं तरुणाचं नाव आहे. तो वैद्यकीय शिक्षण घेत होता. सांगलीमध्ये वन्य प्राण्यांची शिकार करून त्याचे व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने कुत्र्यांना घेऊन वन्य प्राण्यांची शिकार केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. वन विभागाला या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. नागपूर दंगली प्रकरणी गणेशपेठ, कोतवाली आणि तहसील या तिन्ही पोलीस स्टेशन मिळून 1250 संशयित आरोपींविरुद्ध 6 गुन्हे दाखल झाले. तर 200 जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. सीसीटीव्ही फुटेज, समाज माध्यमांवरील पोस्ट, मोबाईलमध्ये शूट झालेले व्हिडिओ या माध्यमातून ओळख पटवली जाते. नागपूर दंगलीनंतर सोशल मीडियावर एक भडकवणारी पोस्ट फिरवण्यात आली, ज्यामध्ये अभी तो सिर्फ अटॅक हुआ है असा भडकाऊ उल्लेख सध्या करण्यात आलेला आहे. या पोस्टच्या माध्यमातून चिथावणी देण्यात आल्याचा संशय बघायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणारा प्रशांत कोरटकर याचा जामीन फेटाळल्यानंतर त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मात्र तरीही कोरटकर पोलिसांच्या हाती लागत नाहीये. कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरमध्ये दाखल झालेलं आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये मागील अनेक वर्षांपासून केंद्रप्रमुखांची पदं रिक्त आहे. सहाय्यक शिक्षकांमधून पदोन्नतीनं ही पदं भरण्यात यावी, ही मागणी शिक्षक संघटनांकडून वारंवार करण्यात आली आहे. अखेर आता ही मागणी शिक्षक संचालकांनी मान्य केली आहे. त्यामुळे पदं भरण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे.